काँग्रेसची स्थापना झाली. स्वतःचे आणि सार्वजनिक काकांचे इतक्या वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे स्वतः अगदी आनंदात होते. स्वतःचा तो तेजाने उजळलेला चेहरा पाहिल्यावर माझ्या मनी आले की लग्नाच्या वेळी याच हिऱ्यास मी धोंडा म्हणाले होते. पण खरेच जर स्वतःनी मला शिक्षण घेण्यास भाग पाडले नसते तर आज मीच एक अडाणी शिळ्या राहिले असते, नाही का? एवं ध्यायन्ति नित्यं सा योगिनां वरः. नमो व्रातपते नमो प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्ते नमः. आठवते ना ताई, रमा लग्न होऊन आली तेव्हा दर संकष्टी 21 वेळा म्हणायची. आता कसली संकष्टी नि कसले काय, खाशा स्वाऱ्यांची फिरतीच चालू असते. त्यात कुठे लक्षात राहणारे सारे, आणि सोवळे ओळे तर काय गुंडाळूनच ठेवले आहे. बाबा कधी यायचे तरी दोघे? दादा फायनान्स कमिटीचे काम करावयास सिमल्यास गेला आहे. आता तेथवर जाणार म्हणजे 4 ठिकाणे पाहणारच ना. आधी ही मंडळी, बरे का आबा, आधी ही मंडळी जयपूरला गेली होती, जयपूरला. मग तेथून अंबाल्यास गेली. नंतर कालका येथे उडिया गार्डन अशी एक बाग आहे, ती पाहिली त्यांनी. जे काही सुंदर वर्णन केले आहे रमावहिनींनी. खरेच? मग तेथून ते अमृतसरला गेले, नाही का आबा? बरोबर. तेथे सोन्याचा गुरुद्वारा आहे. काय? मग शीख धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे ते. आपणही जायचे का तेथे? पाहू, जाऊयात. मला थोडी सवड मिळाली की. त्यानंतर त्यांनी आग्र्याचा ताजमहल ही पाहिला. हो अगो बाई, बाबा आग्र्याचा ताजमहल? ताजमहल म्हणजे काय रे? आई काकू, अहो शहाजहानने मुमताज साठी जो महल बांधला त्याला ताजमहल म्हणतात. अगो बाई, वा वा वा, चांगले आहे. पण आता आपल्या रमीने बघितलाय खरा तो ताजमहल, पण तिने त्यानंतर माधवास रमा महल बांधायला सांगितले नाही म्हणजे मिळवले. अहो, आपणही जाऊयात का ताजमहाल पाहायला? हो, जाऊयात. जा, ताजमहलच कशाला, भारत दर्शन करून या. आम्ही आहोतच इथे दास्या, घरातली सारी कामे करायला. बघितलेस ना माई, मोठ्या सुनेने नाचरेपणाचा आदर्श घालून दिला आणि आपल्या या धाकट्या सुना पावलावर पाऊल टाकतायत तिच्या. कल्याणच आहे सगळे. बाबा मालक, अहो धाकले मालक आले, त्यांच्या जीवाला काही बरं वाटत नाही. चला लवकर, धावा धावा. काय झाले काय माई? अगो मला माधवा, अहो थांब. अगो बाई, माधवा, चौकश ताई. माधवा, अरे कामासाठी जातोस तो त्याच सपाट्यात क्षेत्रे पाहावयास धडपडतोस. कामाचा ताण, त्याच्यात ही प्रवासाची दगदग, कसे रे हे झेपायचे? अगो रमे, तू तरी सांगायचे यार. माधवा, तुझे एक जीवावरचे आजारपण पाहिले आम्ही. आता तू जरा जरी आजारी पडलास ना तरी पावत नाही रे. तुम्ही बायका फारच बाऊ करता बुवा. आम्हास काही मोठेसे झालेले नाही. थोडी विश्रांती घेतली म्हणजे बरे वाटेल. विश्रांती म्हणजे वाचन असे असेल तर त्या डोळ्यांचे काय? वाचन म्हणजे आमचा श्वासच आहे. त्याशिवाय काही आमचे निभावायचे नाही.
डोळ्यांचे म्हणाल तर तुम्हीच आमचे डोळे व्हा म्हणजे झाले. अगो बाई, कशाला? आबा बाबांना देखील येते हो वाचता. नाहीतरी आम्ही सगळ्यांनी नाही नाही म्हणत असताना या रमेश कडेवर घेऊन जग फिरून आलासच ना. मग आता पुन्हा जर हिला इथे वाचावयास बसविले तर मग घरातली कामे कोण करणार? काय रमे, तू चल भाई खाली. आबा बाबा तुम्ही बसा इथे. आणि त्यात काय हवे नको ते खाली येऊन सांगा हो. आणि माधवा, बजावते आहे, 2 दिवस जर स्वतःच्या डोळ्यांनी वाचलेस तर मग याद राख, रट्टेच घालीन हो. वहिनी साहेब, देवराष्ट्रावरून तुम्हाला भेटायला कुणी जोशी काका आलेत. अगो बाई, जागो रमे, माहेराहून माणसे आली आहेत ना तुझ्या. जा, आम्ही आहोत इथे. जा. आले. जोशी काका, नमस्कार करते. सौभाग्यवती भाऊ. किती थकला आहात? आता की नाही स्नान करून घ्या, मी लगेच उन्हून स्वयंपाक करते. किती आनंद झालाय मला तुम्हास पाहून. हो, आई, अण्णा, दाजी, बहिणी कशी आहेत? सारी जणे खुशाल आहेत ना? काका, आपले अण्णा केले सोडून सगळ्याला. नाही नाही, बाळा, आज खऱ्या अर्थानं रमा रानडे झालीस तू. सासरचे उणे माहेरच्यांसमोर उघड केले नाहीस. संसाराची जबाबदारी, त्याचे तारतम्य कळले तूच पुरी. आज खऱ्या अर्थाने परकी झालीस तू. परंतु असे परकेपण त्याचा फार अभिमान वाटतो आहे मला. शांत हो रमे, शांत. फार मोठे दुःख असते हो, ज्याचे त्यालाच कळते. अगं पण रमे, जो यायचा तो जायचाच गो. मी माझे मला असे करत भांडत असतो आपण, पण शेवटी सारे इथे सोडून जातो, अगदी शरीर सुद्धा. पोरी त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले, यातच आनंद मानायचा आपण. अगो, आणि आपले आईबाप
आपल्याला भरभरून देऊन जातात. ते नसले तरी सुद्धा त्यांची माया वेढून राहते आपल्याला. शांत हो. शांत हो. झालीस, सासूरवाशीण झालीस. बाप कठोर बोलला असे समजू नकोस हो पोरी. तुझे भले व्हावे, सर्वांनी तुला नावाजावे, तुझ्यामुळे दोन्ही घरांचा मान वाढावा आणि तुझे मन आनंदाने भरून जावे. या परते या बापासाठी काय हवे पुरी. रमाबाई, रमे, अगो बाई, अगो हे रमे, इकडे बघ बघ. हा, गो असे खसून कसे चालेल? हा, आम्ही आहोत हो सारे जण तुझ्या सोबत. उगी उगी गो बाळा उगी. रमाबाई, फायनान्स कमिटीच्या पुढील कामासाठी आपल्याला मद्रासला जावयाचे आहे. तयारी करा. दुःखाचे कड असे पुरते ओसरायच्या आतच परगावी निघून जायचे. अण्णा गेल्यानंतर मला माहेरी जायचे होते, आईला भेटायचे होते. पण यांचे मनी काय आहे कुणास ठाऊक. स्वतःना माझे जाणे मान्य दिसत नाही. मद्रास मधील पंचप्पा कॉलेजमध्ये स्वतःना व्याख्यान सत्रासाठी निमंत्रण आले होते. हिंदू धर्म आणि व्यवहारातील चालीरीती या संदर्भात त्यांच्या इंग्रजी व्याख्यानाचे सत्रच झाले. या व्याख्यानामुळे मद्रास मधील लोकांच्या मनाचे समाधान झालेले जाणवले.
या व्याख्यानासाठी आम्ही 1 महिना मद्रासमध्येच होतो. नंतर आम्ही पुणे मुक्कामी आलो. केळवकर, अहो या या, बसा. नाही नको. अहो बसा. अहो असे काय करता, बसा. आपण पत्र पाठवले त्याप्रमाणे मी माझ्या 3 मुलींस घेऊन आले कोल्हापूर. मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे अशी आस होती म्हणे. आपल्या आणि वहिनी साहेबांच्या विचारांचा माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर मोठाच प्रभाव आहे. आमच्या मुली आपल्या शाळेत शिकणार याचा मोठाच आनंद वाटतोय. होय, आम्हासही आनंद होतो आहे. ज्या उद्देशाने फिमेल हायस्कूलसाठी आम्ही मोठीच खटपट केली तो उद्देश झपाट्याने पूर्ण होतो आहे हे पाहून आनंद होणारच. आपण आपल्या 3ही मुलींना आणलेत हे फारच उत्तम केले. आपण असे करू, सुरुवातीचे काही महिने आपल्या मुली येथेच राहतील आमच्या वाड्यावर. येथूनच शाळेत जातील. पुण्यात आणि शाळेस रुळल्या म्हणजे मग वसतिगृहात राहतील. पण त्या कोठेही राहिल्या तरी रमाबाई त्यांची काळजी आणि देखरेख दोन्ही करते. वसतिगृहातील साऱ्याच मुलींकडे त्यांचे काटेकोर लक्ष असते. अहो यांच्या भरोशावर तर पालक धाडीत आहेत मुलींना वसतिगृहात. नियमांचे काटेकोर पालन आणि शिस्त यांबरोबरच उत्तम संस्कार हे देखील त्यांना मिळतील याची वहिनीबाई साहेबांमुळे साऱ्यांनाच खात्री असते.